40. समोर बघा सूर्यास्त व्हायला लागलाय. कसे दादा किती रुपये? 40. किती दिवसांनी भेटलास? फोन करून भेटला नाही. भेटायचं प्लॅनिंग ठरवत होतं पण भेटत नव्हतं आणि आज अचानक भयानक भेट झाली. आज कॅम्पिंगला चाललायस? अच्छा, झुलपेवाडीच्या जरा बॅक वॉटरला जाऊन बघायचं काय काय. लय तर जायला नाही हो, त्यामुळे जाऊया म्हटलं. वीस 40 65 काय? टोमॅटो वगैरे काय ठेवता ते? इथं पण जागा चांगली आहे तशी. इकडं पण आहे, इकडं पण आहे. हा इथं पण आहे, इथं पण चालते. वार लागणार एवढाच एक विषय होऊ शकतो, बाकी काय प्रॉब्लेम नाही. केवढं होतं तुम्ही आलता? खरं परफेक्ट वातावरण वाटायला बघ, एक नंबर. कसलं बरं वाटायला बघ, सूर्य बरोबर खाली आहे आणि पाण्याच्या हे बघ की लाटा कशामध्ये यायला लागले. स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आपण आलोय नाईट कॅम्पिंग करायला. तर मगापासून सांगितलं नव्हतं पण ठीक आहे, आज आपण आलोय नाईट कॅम्पिंग करायला. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि आता आम्ही आहे झुलपेवाडीच्या बॅक वॉटरला. तर आम्ही आज इथं नाईट कॅम्पिंग करणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही जेवण देखील करणार आहे. जेवण म्हणजे काय, खिचडी करणार आहे. आणि मी आणि पिंटू दादा आम्ही दोघं जण आहे. तर बघूया आता या पुढचा आमचा ब्लॉग कसा असणार आहे. नाईट म्हणजे आता रात्रभर आम्ही इथंच थांबणार आहे, त्यामुळे काय जायचं काय विषयच नाही. आणि महत्वाचं म्हणजे सूर्य खाली जायच्या अगोदर जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आम्हाला पहिल्यांदा टेंट लावून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर पहिल्यांदा टेंट लावून घेतो, कारण नंतर जर अंधार झाला तर मग टेंट लावायला अवघड होणार आहे. पण इथलं जे आजचं वातावरण आहे, अरे बापरे बघ, तुला सांगाल तर पण इकडे येऊया आपण. किती दिवस तुला सांगायला सांग येऊया. आणि शेवटी आज आम्ही आलोय. तर म्हणजे खरंच भारी वाटायला लागले या गोष्टी. अरे इमान, अरे हे बघ केवढंच दिसायला. अरे हे बघ. तर पहिल्यांदा सगळं साहित्य एका ठिकाणी काढून ठेवूया. आणि तुला म्हणाल तो लेखा चटे आणूया. आलायच नाचत. पहिला काय करूया माहितीये, कोयत्यानं जरा काढूया. थांब, एका साईडचं कुठं लाव्या सांग, टेंट कुठं लाव्या सांग. इथं हे बाहेर टेंट काय, टेंटच्या बाहेरचं पुढे काय करतो, टेंट कशाला घेतलाय. तर एक एक करून आम्ही सगळे आपल्याला काढायला लागलोय. आणि हे बघा आम्ही एवढं सगळं साहित्य आणलेलं आहे. बरोबर समोर पाणी आहे आणि इथं आम्ही टेंट लावणार आहे. ऍक्च्युली आम्ही इथं कॅम्पिंग करायला लागलोय, पण त्याचा अनुभव तुम्हाला देखील येणार आहे. हा व्लॉग पूर्णपणे बघा, मध्ये स्किप करू नका. कारण असं आहे की या व्लॉग मध्ये पूर्णपणे गोष्टी आपण
रिअल दाखवतोय. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही हे सगळं साहित्य आणलं, तुम्ही बघितलायच आता. तिथं बसतोय की महत्वाचं म्हणजे आपल्याला वारं लई लागणार आहे. वारं बघ कसलं लागणार एवढा तिकडे कशाला. हे बघ इथं आपण हे करू बसतोय की खरं टेंटच्या समोर हे असावं असं म्हणतोय मी. आणि आता खूप झालं मगापासून लई बडबड केली, कारण मला हे वातावरण लई आवडलेलं. त्याच्यामुळे काय कुठली गोष्ट किती वेळा सांगू हे कळत नव्हतं. तर पहिल्यांदा आपण टेंट लावून घेऊया, कारण ते मला शिवाय द्यायला लागले आता. ह्या पहिल्यांदा चारी कोपऱ्यात लावून घ्यायच्या. टेंट पिचिंग करून झालेला आहे, म्हणजे टेंट आमचा लावून झालेला आहे. आणि आता मला सगळं साहित्य आत टाकूया. काय म्हणून आमचं ते राहू पहिला सगळं साहित्य आत टाकूया, ठेवूया सगळं व्यवस्थित. आणि मग चहाच्या नादाला लागूया. आत ना असा आपला टेंट आहे, त्यामुळं असं धोकादायक असं काय नाही. आणि आपला पिंटू भाऊ बघा चहाच्या नादाला लागला. हे कसं वाटायला तुला पुढे मग सूर्यास्त मग कसला भारी वाटायला लागलाय. चहाचं टायमिंग नाही असं वाटायला. ती बॅग दे रे ती. खरं मस्त वाटायला का नाही सांग. आता अडकवा आहे की, पण हा बल अडकूया मला रे. हा बल आपल्याला आपण एकदा अडकवणार आहे. अडकून टाकूया का सरच. बघा एकदम असं परफेक्ट नियोजन असते बघा. 2 बॅटऱ्याने आणल्यात आपण, त्यामुळे टेन्शन नाही कसलं. खरंच आत्ताची जी वेळ आहे ना, ही वेळ येण्यासाठी खूप म्हणजे खूप दिवस वाट पाहिली. पेंट्यानंतर लय मला गंडवले. आता जरा वारं बंद झाले का, कमी आले ना. काय करतोस म्हणजे चहाचं भांडच घेऊन जा की. हा बघा असा आपला सेटअप आहे. तिकडे टेंट आहे, हा टेबल आहे, चेअर आहे. मस्त पैकी चिल मध्ये राहायचं आपण. येता वाळकं पण घेतात, ही पण ठेवायची. या बॅगेत आपण सगळ्या एवढ्या डब्या भरून सगळं आणलेलं आहे. डाळ आणलेला आहे, चटणी आणलेला आहे, सगळं आणलेलं आहे. चहापुडी साखरेची गरज आहे. हळद कशाला साखर अरे जर पिशवी तर आणि येताना काय गडबडीत आलो होतो बाहेर. या डॅम्सपणे आमच्या गावाला येते आणि पहिल्यांदा मी तर आपला नाईट कॅम्प करायला लागतोय. पण मला माहित नाही माझा व्हॉइस कसा यायला लागलाय, त्याच्यामुळं या ब्लॉग फक्त तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. पुढच्या ब्लॉगला आपण माईक कनेक्ट करूया, कारण माईक विसरून मी आणलेलं नाही. ते नवं नंतर जेवण करताना असं वार लागलाय म्हणजे बघ मोठ्या दगडा आडायचं फुटलं बघ. ट्राय करूया आपण पहिला जायचं. पाणी कमी करूया. बस के बिस्किट पेटला बोंबा बोंबी त्याच पाणी येऊन तुझ्या आरोग्य ठेवले. तर बोंबला जातात हा बांधल्यावर पहिला लावून होतं. इकडं कुठे गॅस चालू झालं की आता तू कुठे बोबडा तिकडे पाहिलं. जागा बदललेली आहे, बघून तरी एकदा जागा बदलून बघू. जर हे आणखी टेबल तप्पा येणार आहे मी काय विषय व्हायला. आपला जो हा गॅस होता हा गंडलेला आहे आणि पिंटू मला आता चूल लावायच्या तयारीत आहेत. 2-4 दगड हुडकून आणल्यात. अरे खड्डा काढा नको, जळल कसं ती. जाळून ठेवत होते. फक्त आता एवढाच विषय की हा गॅस तयार होतोय का बघायचा आहे. रागारागानं आपल्याला हा गॅस फोडायचा नाही आहे. वाटत होता मगाशी फोडावा, पण फोडायचा नाही आहे आता.
आणि पहिलाच कॅम्प असल्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. पण हे ना काय आम्ही कंपनीची लोक जर बघत असतील तर बघायचं काय करायचं हे बोंबलत इथं जळण्यात झालंय, सगळं मागं जायला लागले. 2 वेळा मरत्याला वाचलोय. खरी परिस्थिती म्हणजे ते हे पेटणं आले ज्या बोंबाला आमचा हे आम्हाला जायला उठले. आणि वातावरण म्हणजे एकदम बेस्ट झालेलं आहे. वारा तर एकदम भरपूर यायला लागलाय. प्लस तसं जर बघायला गेलं तर लाटा पण यायला लागल्यात. इकडं सूर्य खाली मावळून गेलेला आहे. या साईडला आपली डॅमची भिंत आहे आणि आमचं पिंटू मालक लाकडं गोळा करायला आता. खरं आता पर्याय नाही आमच्याकडे लाकडं गोळा करण्याशिवाय. त्यांना काय काय आता काय करायचं तर मंडळी आता वाजायला आलेत 6:45 आणि अजून आमचं चहाचं नियोजन नाही. ते गॅसनं बोंबवलं तर गॅसनं लई वाट डोकं खाल्ले. इथं जेवण करायचं चांगलं रे. इथं चांगलं जेवण कराय. दोन्ही साईडने दगड बरोबर प्रॉपर लागलेले आहे. तिथं करता येत इथं करूया हात बेत ते जाऊ दे, तिथला विषय सोडून देऊया. पहिला इथं कराल तर इथं काय झालं नाही. इथनं उठून गेला आता इथं आपल्या भावाला चूल मांडली या. खरं चूल पेटायचं नाव घेण्यात आले. आता काय करायचं काय कळना. सगळा विषय बंद केला. इकडची पण चूल बंद केल्या आणि आता आम्ही दोघं जण परत इकडे शिफ्ट केली आमची चूल. 3ऱ्या वेळेला चूल शिफ्ट केलेली आहे का वार लागत नाही तर हा. आता इथं बरोबर आमची चूल होणार आहे असं मला तरी वाटायला लागले. मागं भांडं तेवढं व्यवस्थित बसायला पाहिजे. आपल्या भावानं चूल तरी पेटवली या. काहीतरी असं तिकडे चूल तरी पेटली या. त्याच्यामुळे काय आता टेन्शन नाही. एका साईडला लागले रे वार. हे बघा इथनं यायला लागलं. इथं लावाय पाहिजे. तर आज आमची गत अशी झाल्या बघा काय तर कुणासारखी. खरं मजा पण यायला लागल्या राव. टेन्शन तर लय आहे कारण त्याचा काय विषय झाला तर गॅस म्हणजे जेवण नाही आम्हाला. गॅस तर काय बोंबळून गेलं ते. चुलीचा जर विषय नाही झाला तर आम्हाला जेवणाचा विषय आहे सगळ्यात मोठा. सगळं गुंडाळून घरला जायची पाहिजे. हा नाही तर काय मग वाळकं खाऊन जगायचं. इकडं बघ की माड बघ चहा होतो एवढ्यात. मग काय करूया चहा बी पिऊया निवांत होऊया. मी कांदा वगैरे कट करून देतो आणि मग त्यानंतर भात घालूया. म्हणजे आपलं 9-8 8:30च्या अगोदरच आपलं सगळं जेवण होतं. जेवायला आपण तिकडे जाऊया. इथं जेवण म्हणून तिकडे गेलो काय हरकत नाही. पण लाईट इथं लावायचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बा. काठी उभा करू शकते पण एवढा हा अनेक विषय आहे की पौर्णिमा आजच आहे रे त्यामुळे आज चंद्र असणार आहे. काय नसते बाजू काय नाही रे. मगापासून बाहेर झोपायला तयार होतोस की हा. आता कसं चिकन खायचंच नाही मी. आणि मी आहे की त्याला तू काय घालू. अरे माझा पिंट्या गेला ग. टिव्या पण जराशा हरडायला लागल्या. जरासं त्यांना धोकासा वाटत असेल पण आमच्याकडनं काय धोका नाही. आणि समोर बघा मस्तपैकी लाईटा लागल्या. त्या गाव कुठलं तरी आहे समोर. आणि आम्ही इथं बॅक वॉटरलाच आहे. आणि ह्या साईडला आपलं सगळं काय पण तर कसली आग लागली रे. काय डोंगर जायला काय या डोंगर जायला की सगळी बोंबा होत्या. बल आतापासून आलो तर चार्जिंग संपणार आहे की नाही. त्यामुळे राहू दे बलाचं चार्जिंग तसंच. वारं लय सुटले हो त्यामुळे सगळा घोळ व्हायला लागलाय. व्हॉइस कसा आला काय माहित नाही. वाऱ्याचा आवाज लय येत असणार आहे. खरं जरा वारं शांत आलं असं वाटत ना तुला. हा माईक असला येत नाही वाऱ्याचा आवाज. आणि माईक खरं ह्याला कनेक्ट येत नाही. सगळी बोंबा बोंबा आहे. अंधार जरा लईच पडाला काय. इकडं आपल्या पूर्णपणे कोर झोन आहे त्या साईडला. या साईडला गावं आहेत पण काय हरकत नाही. आणि आमच्या बॅक साईडला सगळं इकडं या साईडला शेत आहेत बहुतेक. अरे चुलीसली तुझं लक्ष कुठं चुलीसली की लेका मस्त दिसायला गेली ती वारा. आणि ते त्या लाईट मधनं वारं दूर चालला लय बरं वाटायला लागली. तिथं ना बरे तुझ्या हातातल्या मोबाईल मधनं. नमस्ते नमस्ते. चहा करायला तासभर झालं. चहा करायला चहाच पाठवून ठेवली.
आणि गॅस पेटना चालता त्याच्यामुळं चूल पेटवली. आता शेवटी कट्टा आवडत. चहा तर झालाय आमचा, तासभरानंतर चहा तयार झालेला आहे. चहा आटला काय रे बोंबाला सपलावरती चहा त्यातला. चहा पहिला आता बसून घेऊया मस्त पैकी. होत त्यात गाणं सॉरी गाणं चहा कुत्रे चहा सपला घातला. लाकूड जरा असं मोडून घालूया याच्यात, म्हणजे कसं नंतर टेन्शन नाही कसलं काय रे. तोपर्यंत हे जळत राहते, जळत राहू दे म्हणजे जेवण करायला आम्हाला बरं पडेल. आता महत्वाचं म्हणजे विषय असा झाला की काय व्हाय नाही, आता काय पर्याय नाही त्याला. हा राहू सर काय बल हे करतेस काय, राहू दे म्हणाल तर तसंच राहू दे की काय हरकत नाही. आता आम्ही टेंट पण हलवायचं नियोजन करायला लागलो ना, तिथंच घेऊन जायचं म्हणायला लागलोय. पण साहित्य काढूया असं वाटायला लागले सगळं. कारण ह्या साईडला पण काय हरकत नाही, टेंट इथं पण सेफच आहे. पण काय कशाला उगाच रिस्क घेत बसायचं. तिथंच मस्तपैकी चूल वगैरे पेटल्या तर तिथंच करूया म्हणालोय. ऐकार की सगळे दिवस आत काय जा नको किडे बिडे हे शेंगदाणा वगैरे तांदूळ आहेत ते चुकलं आपलं. एकतर खायला काय आणायच प्लेटा बिटा ते राहू दे, त्याचा काय विषय नाही खरं. बाकीच तर कुठं काय आणले, पट्टी आणण्या म्हणतात ती पण नको. आला नाचत. आमचा प्लॅन तसा सक्सेसफुली आहेच, पण जरासं वारं घोळ करायला लागले त्याच्यामुळे काही गोष्टी जराशा तेवढ्या ऍक्सेप्ट करायचं लागतील. त्याला काय पर्याय नाही आपल्याकडे. खरं हे सगळं बाद झालंय वगैरे, किचन कट्ट्यासारखं झालं सगळं, ठेवायला झालंय इथं चूल बिल झाल्या म्हणून टेंट इकडे आणण्या म्हणालो. निवांत राहतो टेंट. वारं जरासं शांत आलं असं वाटायला लागले, पण जास्त काय आलं नाही. त्यामुळे आम्ही भात करायला घेतलाय. मीठ टाकायचं आठवून तर नंतर आठवण कारण मीठ टाकायचं. ह्या येड्यात धुवून ठेवलंय सगळं काय, म्हणजे पळीच आणायला नाही. आता चाकून हलवायची पाळी आला. शेंगदाणे टाकून घेऊया. हे भरपूर झालं शेंगदाणे, तरी पण टाकूया असू दे. टाकूया आपण सोया चंक्स पण हे भिजवून टाकायचं असतात, पण आमचं काय नाही आपण देतो झाडून. हळद टाकूया. तर आम्ही काय करलो आता, टेंट इकडचा तिकडे घेऊन चाललोय जिथं जेवण केलं तिथं. का आपण टेंट तिकडे नेलो ते सांग पहिला. आता डाव सगळ्या अंगलट आल्यात. पहिल्यापासून गॅसची बोंबाबोंब झाली, त्यानंतर आता टेंट तिकडे चूल पेटली, त्यामुळे तिकडे आम्ही टेंट घेऊन चाललोय. तर काय हरकत नाही आहे. हे स्ट्रगल हीच मजा असते खरं तर. या नाईट कॅम्पिंगची हीच मजा असते. तसं पहिल्यांदा असल्यामुळे जरा विसरले भरपूर राहिले. काय काय राहिले सांग जरा. जेवायला आणले, कुकर आणलाय, ते हलवायला पळीच आणले नाही, जेवायला प्लेटात आणलेले नाही. ते पळी धुवून ठेवल्या भावाने काय ती पण आणलेली नाही. आणि जेवण आता जेवायचं कशात हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर आम्ही चहाच्या भांड्यात घ्यायचं म्हणून ठरवलंय, दोघं जण खायचं असं ठरवलंय. बघूया काय काय होतंय. तर मंडळी इकडं आता आपला भात करायला सुरुवात आहे. पिंटू मालकांनी तिकडे जळून गोळा केलाय परत. अजून पहिली पण शिट्टी झालेली नाही आहे, कारण त्याला जाळाची जास्त गरज आहे. इकडे आपले 2 बल्ब लावलेले आहेत. तिथं सगळं साहित्य आहे. टेंट इकडे ह्या साईडला आपण लावलेला आहे. त्या साईडने चंद्र आलेला आहे, त्यामुळे एकदम बेस्ट वाटायला लागले आता. आणि खरंच फायनली या सगळ्या बोंबाला जाळी झाल्यावर आय नो, नाही तर सगळा घोळ व्हायचा. फायनली आमचं बऱ्यापैकी पडते. तर आमचं बऱ्यापैकी आता सगळा सेटअप तयार झालेला आहे. भात झाला की विषय जेवायचं मस्तपैकी आणि झोपायचं द्यायचं ताणून. आणि खरंच खूप भारी वाटायला लागले. आणि वारं पण मस्त सुटलेलं आहे, अजून पण बेस्ट असं वारं सुटलेलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही. पॉवर बँक आहे, लाईटचं पण काय टेन्शन आहे. लाईट आपल्याकडे भरपूर आहे. हे 2 बल्ब आहेत, बॅटरी आहेत, त्यामुळे टेन्शन नाही लाईटचं पण काय. मला वाटतं आता शिट्टी होईल, कारण चांगला जाळा लागला, त्यामुळे शिट्टी होण्याचे चान्सेस चांगले आहेत. हेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होणार होता आमचा. कुकर चांगला आहे ना, आहे ना, नाहीतर तिच्या आम्ही घरात होतो तसं व्हायला नको. हे बघ इमान आलं. आता तुम्हाला इमान कसं दाखवू. सगळं साहित्य टेंटमध्ये ठेवून घेऊया. काय काय आहे ते सगळं साहित्य ठेवून घ्या. सगळं पॅकअप करूया, फक्त कुकर इथे ठेवूया.
आता फक्त आमची एकच सीट झाल्या त्या कुकरची, अजून व्हायच्या आहेत. त्यामुळे आमचं पिंटू भाऊ आता वाट बघत बसले त्या सगळ्याची. म्हणजे आता विषय असा झाला की आयफोनचं स्टोरेज झालंय फुल, कारण माझ्या कामाचा सगळा डेटा मी त्यातच ठेवलेला आहे, तो ट्रान्सफर केला नव्हता. तर आता पर्याय नाही, आपण ह्या मोबाईलवरती आपल्या व्हिडिओ करूयात. मला काय वाटतंय की बाबा खरंच आज जसं आलोय ना, महिन्यात 3 ते 4 नाईट कॅम्पिंग व्हायला पाहिजे आणि आपले ब्लॉग पण तसे येत राहतील. आणि 4 म्हणतोय का त्याच्यापेक्षा जास्त आपण ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ करणार आहे. महत्वाचं म्हणजे जिथं पाणी असेल त्या ठिकाणीच करणं शक्य आहे, कारण जर दुसऱ्या ठिकाणी गेलं तर पाण्याचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला जाणवायला चालू होईल. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आणि आता इथनं पण आपले नाईट कॅम्पिंगचे पण व्हिडिओ येत राहतील. प्राण्यांचा आवाज पण यायला लागलाय, त्यामुळे खरंच म्हणजे कधी ही परिस्थिती आता जी मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. इथं किती भारी वाटायला लागले. ती वाळकं चिरून घेतल्या, त्यावरती जरासा चाट मसाला टाकलाय. इकडे आपला भात रेडी आहे. भाई कसा आलाय भात? एक नंबर. आवडला काय तुला? शेवट. आणि मजा यायला लागल्या, खरं तर ऍक्च्युली लईच मजा यायला लागली. पाठीमाग चंद्र पण आलेला आहे, प्लस आपलं भात पण झालेला आहे. नाही म्हणत शेवटी सगळे डाव अंगलट आलेले आहेत, पण बऱ्यापैकी सावरल्यात. काय म्हटलास? हा मला काय ऐकूया नाही, कर हा म्हटलं. जराशी लाकडं आणून ठेवूया, म्हणजे काय टेन्शन नाही. जरासं आणून ठेवले कसं बरं पडते ना. तर चला आता झोपूया आपण निवांत, मस्तपैकी झोपूया. आणि सकाळी उठून तुम्हाला सकाळ इथलं नेचर दाखवतो कशा पद्धती नाही. तर आता वाजलेत रात्रीचे 3:30 आणि वातावरण पूर्णपणे शांत झालेलं आहे. त्या साईडला मोर एकदम आरडायला लागले म्हणून उठलो होतो, कारण गव्यांचं पाणी प्यायचं टायमिंग झालेलं आहे. आणि ॲक्च्युली काय होते की या टायमाला गवे पाणी प्यायला येतात. मग थोडंसं उठून बघूया म्हटलं. बाहेर गेलो होतो, तर बाहेरचं वातावरण एकदम बेस्ट होतं. आता जराशी आग लावली, परत थोडीशी भिजली होती, कारण थंडी पण पडल्या बऱ्यापैकी. या साईडलाच मोर आरडत होते जास्त, त्यामुळं जराशी शंका आली की त्या साईडला गवे खाली उतरत असणार आहेत. तर मंडळी शुभ सकाळ झालेली आहे आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत. झोप लागली, मस्त झोप लागलेली. आणि बघूया आता बाहेरचं वातावरण कसं झालंय. ज्या ठिकाणी होतो ते लोकेशन आता तुम्हाला प्रॉपर दाखवतो. इथं आम्ही आमचा बेस कॅम्प केला होता, म्हणजे इथं आम्ही टेंट लावला होता. समोर हे पूर्णपणे झुलपेवाडी धरणाचं बॅकवॉटर. ह्या साईडला पूर्णपणे असा डोंगर आहे. आणि सकाळी आपल्याला इथून आवाज येत होता जास्त, तिथून पण आवाज येत होता. म्हणजे मला वाटतं की गवे उतरले असणार आहेत त्या साईडला.